मला चिमटा काढणं. अरे काढ ना चिमटा. आता हे काय नवीन? हे सगळं खरंय. ते मॅनेजर खरंच असं म्हणाले की माझं काम होईल. हो, हा पण ते असंही म्हणाले की थोडे दिवस लागतील. त्यांच्या पॅनलवरच्या लोकांशी बोलून ते लोन सँक्शन करतायत. बोला की म्हणावं, कुणाशीही बोला पण मला लोन द्या. होणार, नक्की होणार. मला ना अजूनही हे स्वप्नच वाटतंय माहितीये. आणि आता हे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे. वरद थँक. झालं, आता पुन्हा आभार प्रदर्शन सुरू. आता पुन्हा एकदा जरी थँक्यू म्हणलीस ना तर त्या लोकांना सांगून तुझं लोन कॅन्सल करायला हवी ना आता. ए नाही ग, आता कोणी काही म्हणालं ना तरी काहीही उपयोग होणार नाही, कारण तुझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसलाय. वरद कसं आहे ना, सगळेजण काहीतरी काम करतात ते अपेक्षेसाठी, सगळेजण. पण तू तसा नाहीयेस. तू माझ्यासाठी इतकं सगळं करतोस आणि तेही कुठलीच अपेक्षा न ठेवता. तुला कशाची अपेक्षा नसते. तू कधी काही मागत नाहीस, कधी काही. मागणं वेळ आलं की नक्की मागेन. रादर आत्ताच मागू का? नाही म्हणजे मला खूप भूक लागली आणि या आईस्क्रीमने माझं काही पोट भरणार नाहीये. आपण आग्रहात जाऊया, मला पोटभर खायला घाल. ठीक आहे, नक्की निघूया. हो. बरं झालं कर्जाचं झालं. नाही आता स्वस्थता मिळेल आरोहीला. तसंही भल्या माणसांना भलीच माणसं भेटतात. बरं तो भला माणूस कोण आहे? ही बँक आहे कुठली तरी आणि तो भला माणूस म्हणजे वरद आमचा. त्याच्या ओळखीनेच होतंय ना काम. चांगलंच आहे. हर्सुल नावाचं गाव आहे ना, त्या गावाच्या ब्रँच मध्ये गेलेले आहेत. अच्छा. बरं मी येते. सगुणाला विचारायचंय ना काय काय झालं ते. हर्सुल माहिती काढली पाहिजे. हा कसलीही अपेक्षा न ठेवता आरोहीला मदत करतोय काय? चांगलं. पण वरदराव तुमच्यासाठी वाईट आहे, कारण आता मला आरोही आणि आग्र्यामध्ये मी सोडून इतर कोणीही नको आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा माझी स्वप्न जास्त मोठी आणि महत्वाची आहे. हाय. काय आज कुठे? आज शनिवार. मग जप्पू. काय मग काय मी तुला विचारलं आज कुठे, तर तू मला वार सांगितला आज शनिवार. मग मी पण बोललो असं आज जप्पू. अरे आज शनिवार म्हणजे आजची सकाळ मी आग्रहावर नसते, मकरंद काकांकडे चालले. अरे हा यार, सॉरी सॉरी सॉरी. मी एकदम विसरून गेलो. काय पण झालं, किती पण काम असलं तरी तुझं तो मीटर तू हे काय ते नेम चुकवत नाही. हा कधीच नाही करणारे. ती एक सकाळ आहे ना मला आठवड्याभराची एनर्जी देते. बरोबर आहे ना. म्हणून तर ते काय बोलतात ते जोपासतात लोक ते छंद. नाही काका, पण माझ्यासाठी फक्त छंद नाहीये. माझ्यासाठी मेडिटेशन येते आणि माझं नशीब पण चांगलं आहे, कारण जे बाकीच्यांना ऐकायला मिळत नाही ना ते मला ऐकायला मिळतं. नुसतं तुझं नशीब नाही हा. तू लोकांना रोज जेवायला असं गरम गरम चांगलं खायला घालते ना. म्हणून तेरी प्यारी प्यारी सूरत. काका अगं तुला बोलतोय मी. तुला काय वाटला? काय झालं? हा अगं डबा विसरलीस. अय्या, रात्री सगुणाला सांगितलंस आणि स्वतःच विसरलीस. अशी कशी विसरले मी? असो, बाकी काहीही विसरले तरी मकरंद काकांकडे जायचं मी नाही विसरणार. बाय बाय. नीट जागा. हा जाईल ते आता नीट. आपण पण जाऊया काय? ऐ, क्या बोलते तू पाती के खंडाला. खंडाळा हा जा एकटेच. चेहरा बघितलं का आरशात? जराशी पावडर लावा थोडं. खंडाळा जाते. सूरत ने मार डाला यार. येऊ का? या आज मी सोडून कोणी नसते. या बसा. डबा आणलाय. उदरभरण नो हे जा आणि जे यज्ञ कर्म. अन्न हा यज्ञ आहे आणि गाणं ही पूजा आहे. आज कुठला राग गात आहेत बुवा? काफी
या रागामध्ये ग आणि नी हे स्वर कोमल असतात. आजकालच्या मुलांना लक्षण गीत यायला लागलं ना की गाणं आलं असं वाटतं. आज म्हणजे काय आहे, जितकं आताच झालं तुम्ही तितकं निसर्ग तुम्हाला आश्चर्यचकित करत राहतो. बघा तुम्हाला शिकवायला लागलो मी. काका तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, मला अहो जाऊ नका ना करू. आवाजावर तुला नाही करत. तुझ्यामध्ये जी माऊली दडली ना तिचा आदर करतो. मी दरवेळी इथे आले ना की मला फार रुखरुख वाटते. मला गाणं येत नाही ना. मला जमलं असतं तर मीही आले असते ना इथे शिकायला. अगं, सगळ्यांना गाणं यायलाच हवं असं काही नाहीये. आणि सगळेच जर गायला लागलं तर आमचं गाणं ऐकणार कोण? चांगले श्रोते लागतातच की आम्हाला. हो, जसे आम्हाला दर्दी खवय्ये लागतात. याचा अर्थ माणसाला कौतुकाची गरज असते. अन्न वस्त्र निवारा हे तर मिळतातच, पण ज्या माणसाला कौतुक मिळतं तो खरं आयुष्य जगतो. काय एवढं तुला सांगितलंय तर मी जे गाणं गाईन ना तसं कौतुक करायला लागेल. सच्चा सूर लागला की मन, शरीर आणि आत्मा शुद्ध आणि निरोगी होतो. हो मीच आहे तन्मय. हा सॉरी, मला माहित नव्हतं तू एवढी गुंग झाली असशील. प्लीज शांत हो, घाबरू नकोस. ठीक आहे मी आता. बरं, माझा आवाज तुझ्या इतका छान नाहीये पण इतका भयानक आहे की तू इतकी घाबरलीस. अरे नाही, मला वाटलं आई आली. आईने तुला दाद दिली असती. बरं ते सगळं जाऊ दे. तू जेव्हा गातेस तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. गाणं गाणं प्लीज प्लीज. अजिबात नको. बरं मी तुला साथ देतो, तोडकी मुडकी का असे ना, गा. या घरात तूच तर एक आहेस मला साथ देणारा. पण नको, खरंच नको आता. का? अगं एवढा छान समा बांधलायस तू. या कानांची इच्छा अपुरी ठेवू नकोस हा. देव शिक्षा करेल. आईने ऐकलं तर ती शिक्षा करेल. आधी मी हे आवरते आता सगळं. गाणं बिणं नको आता. असं किती दिवस स्वतःला आवरणार आहेस? अगं गाव असं वाटतं तेव्हा माणसाने गाव मोकळं वाटतं. हा फक्त आई येते की नाही हे बघायचं. तुला एक गंमत सांगू? तो आपला सोसायटी मधला कैवल्य माहिती आहे तुला? हा कैवल्य, हो. हा, तो माझ्याकडे नेहमी हट्ट धरतो की माउथ ऑर्गन वाजवून दाखव. अरे मग वाजवून दाखव. छान वाजवतोस तू. तुलाही सुरांचा तसा छान सेन्स आहे. मग वाजवून दाखवलंस की नाही? अगं परवा त्याने खूपच हट्ट धरला म्हणून माउथ ऑर्गन वाजवायला गेलो आणि मागे आई आली. कस बस करून मी माउथ ऑर्गन लपवलं. वाचलो आम्ही. सुटलास बाबा, नाही तर मेलाच असतास. हो. म्हणून म्हणतेय आता पण नकोच. अगं आई बाहेर गेलीये, तिला यायला वेळ लागेल. आज आळूवडीचा बेत माहित आहे ना. आता आणाआणी करण्यात तर वेळ लागेलच ना तिला. तोपर्यंत एक गाणं तर ऐकून होईलच. गाणं प्लीज प्लीज. एक. तू ऐकणार नाहीस ना? ऐकणार ना तुझं गाणं. गाणं प्लीज. ठीक आहे. आन मिलो सजना सजना रे, आन मिलो सजना, अखियों में ना आए निंदिया, अखियों में ना आए निंदिया, सुना पड़ा अंगना अंगना रे, अखियों में ना आए निंदिया, सुना पड़ा अंगना अंगना रे. आई
आई अगं थांब, मी हिला सांगितलं होतं प्लीज. तुम्हाला इतकं समजावून सांगितलं तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाहीयेत ना. आता मला या घरात राहायचंच नाहीये. आई थांब, आई प्लीज. कशाला थांबू मी इथे? कशासाठी थांबू? मी गेल्यावर तुम्ही मोकळे ना गाणं बजावणं करायला. करा करा, गाणं बजावणं करा. मी नाही थांबत इथे, मला जाऊ दे. आई प्लीज, चूक झाली आमची, चूक झाली. चूक झाली तर मग भोगा आता. तुला माहितीये ना, माहितीये ना तुला? अरे माहितीये ना तुला? या गाण्याने माझ्या आयुष्याची कशी धूळधाण झाली, पुरती वाट लागली माहितीये ना? तरी सुद्धा इथे गात बसलाय तुम्ही. माझी काय किंमत आहे घरात कळलंय मला. कशाला राहायचंय मी इथे? वाट सोड माझी, जाऊ दे मला. आई आई प्लीज, हे बघ, हे बघ, तू कुठेही जाऊ नकोस, असं नाही होणार परत. आई सॉरी ना. तू तर काही बोलूच नकोस. एरवी घशातून शब्द फुटत नाही तुझ्या. आई सॉरी ना आई सॉरी. गाताना बरं आवाज मोठा येतो. आयुष्यभर फक्त तुमच्या दोघांचाच विचार केला मी. क्षणभर सुद्धा कधी स्वतःचा विचार मनात नाही आला. तुम्ही मात्र तुम्ही तुमच्या बापावरच गेला. माझ्यातलं काहीच नाहीये तुमच्यात. आई प्लीज, हे बघ, तू म्हणशील तेच होईल या घरात परत. प्लीज तू कुठेही जाऊ नकोस, प्लीज थांब आई, प्लीज. कशाला थांबू मी इथे? काय करू थांबून? माझी किंमतच नाही आहे या घरात. कशासाठी थांबू? पोटची पोरं तुम्ही अशी वागताय, थांबून करू काय मी? आई आई काय होते? आई तू ये इकडे बस, तू पाणी आण. आई चल, तू बस, ये इकडे ये. ठीक आहे मी. शांत हो. घे पाणी घे. ठेव. आई स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या घरात एकतर गाणं असेल किंवा मी. काय हवंय ते ठरवा तुम्ही. मी वचन देतो, यापुढे या घरात गाण्याची सूर ऐकू येणार नाही. आम्हाला तू हवी आहेस. पुन्हा जर असं घडलं तर मी नसेन या घरात, कदाचित या जगातही. वा वा वा, मस्त. टाळ्या नको, टाळ्या नको. का तुम्हाला आवडत नाहीत? नाही, कसं आहे, गाणं संपल्यानंतर जी काही क्षण शांतता असते ना, ती जास्ती खरी असते आणि ती गायकाला जास्ती आवडते. काका एक सांगू, मी जेव्हा जेव्हा तुमचं गाणं ऐकते ना, मला असं वाटतं तुम्ही गाण्यासाठी जगता. तुमचा प्रत्येक श्वास गात असतो आणि तुमच्या हृदयातल्या प्रत्येक ठोक्यातनं ना एक ताल धरला जातो. प्रेम असल्याशिवाय कशी काय कला जोपासणार? तुम्हाला तर सगळं गाणं येत असेल ना, म्हणजे प्रत्येक राग आणि ताल आणि हे सगळं. माणसाला एका आयुष्यात सगळे अनुभव घेता येतात, तसं गाणं येऊच शकत नाही. हा शोध असतो स्वतःचा, तोच चालू आहे माझा शोध. काका हा तुमचा मोठेपण आहे. हे असं आभाळा एवढं मोठं नाव कमवून सुद्धा पाय जमिनीवर ठेवणं नाही जमत हा सगळ्यांना. हेच शिकायचं असतं आणि तेच कमवायचं असतं. शिकवण्याने पोट भरतं, पण जेव्हा माणूस जमिनीवर राहायला शिकतो ना, तेव्हा त्याचं मन भरतं. खरं काका, दरवेळी तुम्ही मला इतकं छान गाणं ऐकवता, त्याचे पैसे. काय बोली, तुम्ही दरवेळेला येता, रिकाम्या हाताने येता, काहीतरी घेऊन येताच ना. बरोबर, त्याचे पैसे घेता माझ्याकडनं? तसं नाही, पण म्हणजे आज काय आणलंय? अळूवड्या. अरे वा, मला फार आवडतात आळूवडे. म्हणून तुम्ही येता ना, त्यावेळेस दुसऱ्या कोणाला गाणं ऐकायला बोलवत नाही मी. मला डब्यामध्ये वाटी करू नको असतो. हे घ्या. तुम्ही दुसरं काही करा, काय वाटेल ते करा,
पण गाणं बजावणं म्हटलं की डोक्यात तिडीक जाते माझ्या. पण का नाही जाणार? गाण्यापायी नवरा वाया गेला ना माझा. बायको मुलं कशा कशाची शुद्ध नाही राहिली त्याला. गाणं जर माणसाला जबाबदाऱ्या विसरायला शिकवत असेल तर मग आग लागो त्या गाण्याला. आई तू प्लीज शांत हो प्लीज. हे बघ असं परत नाही होणार. आई आम्हाला तू महत्वाची आहेस. मी बघितलं आज. आई सॉरी ना, खरंच सॉरी. माझ्या आयुष्याची फार वाताहत झाली. उद्ध्वस्त झालं सगळं. तसं माझ्या मुलांचं होऊ नये एवढंच वाटतंय. तू नाही गाणार परत, खरंच नाही गाणार. ज्या दिवशी गाशील त्या दिवशी मी तुला मेले. आणि मी नुसती बोलत नाही हे तुला चांगलंच माहिती आहे. आई प्लीज मरणाच्या गोष्टी करू नकोस. नाही सहन होत मला. तूच आमचा सर्वस्व आहेस. आता यापुढे देवाने जरी सांगितलं तरी नाही गाणार. त्याला कशाला आणतोस आपल्यामध्ये? तो कधी आलाय कुणासाठी? आणि तू कुठे देव मानतोस? साधं देवघर नाहीये घरात. कशाला हवाय देवघर? माझा देव हाच. या पलीकडे देव ही संकल्पनाही मला माहित नाही. जो तुम्हाला सांभाळतो, तुम्हाला घडवतो, तुमची काळजी घेतो, तोच तुमचा देव असतो. नको रे बाबा, मला देव करू नकोस. माणूसच राहू दे. तसा देवावर माझा राग नाहीये आणि लोभही नाहीये. पण तरी एक देवघर असावं घरात. आपल्या आयुष्यात फारच वाईट घडलं तर मग जबाबदार धरायला कुणीतरी लागतच ना आपल्याला. तुझा आशीर्वाद असताना काहीच वाईट होऊ शकत नाही. तू आहेस म्हटल्यावर मला इतर कोणाचीही गरज नाही. तूच माझा देव. गावा अन्नदाता सुखी भव. आणि गायकही सुखी भाऊ. त्याला माऊलींचा आशीर्वाद मिळाला. आता काळजी करण्यासारखं काही नाही. माऊली, मी आज माझ्याकडनं एक छोटीशी भेट देणार आहे. अहो काका कशासाठी? नाही फार काही नाहीये. सोमेश्वराच्या मी देवळात जातो ना तर बाहेर मला एक खडा मिळाला. जरा वेगळ्या रंगाचा. देवाला म्हटलं धन्यवाद, तू जे देतोस ते प्रश्न न विचारता आम्ही घेतो आणि तुझा आभार मानतो. का कशासाठी वगैरे काही प्रश्न विचारत नाही. बरोबर ना? आलोच.